शाळेत आनंदाने जाणारी एखादी मुलगी अचानक शाळेत जाण्यासाठी कंटाळा करू लागते. जर काही विचारलं तर बोलत नाही किंवा गंगा यमुना डोळ्यातून सुरू होतात. एखाद्या मुलाचं झोपण्याचं प्रमाण खूप अचानक वाढतं. तर कधी लग्नाचं वय उलटून गेलेली एखादी मुलगी किंवा मुलगा सारखं खिडकीतून बाहेर बघत असतात. कोणी मध्यमवयीन आंघोळ दाढी रोज करण्याचं देखील टाळतोय. खूप बडबडी किशोरवयीन मुलगी जास्तच एकलकोंडी होते. अशी वागण्यामध्ये बदल होणारी काही उदाहरणं तुम्ही कदाचित बघितली असतील. त्यांना उदासीनता जाणवत असण्याची शक्यता असते. उदासीनता, अवसाद, नैराश्य म्हणजे डिप्रेशन. भल्या भल्यांची झोप उडवणारा हा आजार. अगदी शाहरुख खान, दीपिका पाडुकोण, मनीषा कोइराला सारखे प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय कलाकार देखील यातून गेलेले आहेत. आणि सध्या तर लहान मुलं देखील याच्यातून भरडली जाताना दिसतायत. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे. माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. चेन्नईमध्ये मध्यंतरी एका संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये, शालेय मुलांच्या सर्व्हेमध्ये जवळ-जवळ 15,000 मुलांचा त्यांनी सर्व्हे केला तेव्हा लक्षात आलं, की 32% मुलांना मध्यम ते तीव्र स्वरूपाचं डिप्रेशन होतं आणि 30% मुलांना अँक्झायटी म्हणजे चिंता विकार होता. पण दुर्दैवाने केवळ 5% विद्यार्थी तज्ञांची मदत घेत होते. हे वास्तव भयंकर आहे. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मानसिक आजारांना आपल्याला योग्य ते महत्त्व द्यायलाच हवं. डिप्रेशन, WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार सध्या जगातल्या 280 दशलक्ष लोकांना निराशेने ग्रासलेलं आहे. म्हणजे डिप्रेशन इज द सिंगल लार्जेस्ट कॉन्ट्रिब्युटर टू ग्लोबल डिसॅबिलिटी असं त्यांचं म्हणणं आहे. मग साथीच्या आजारा इतक्या प्रचंड प्रमाणात डिप्रेशन हे का असावं? का वाढतं इतकं नैराश्य? गेल्या भागांमध्ये आपण चिंता विकाराबद्दल जी माहिती घेतली आणि आज जो बघणार आहे ते डिप्रेशनचा, हे दोन्ही आजार आधुनिक जीवनशैलीशी निगडीत तर नसतील. नैराश्य हा एक मूड डिसऑर्डर आहे, ज्याच्यात सतत दुःखाची भावना असते. म्हणजे चिंता आपण जे बघितलं त्याच्यापेक्षा आता हे वेगळं, की सतत दुःखाची भावना असते आणि काहीही करण्यात अजिबात स्वारस्य वाटत नाही. कशानेही आनंदी वाटत नाही. कधी-कधी तर जगण्याची देखील गरज वाटत नाही. म्हणजे ज्यांना याचा त्रास होतोय त्या लोकांना. साहजिकच या या सगळ्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या विचारांवर, वागण्यावर आणि पर्यायाने सभोवतीच्या लोकांवर पडतोच. मग नोकरीपासून नात्यापर्यंत हवी तशी प्रगती होत नाही. त्यामुळे बरेचदा नुसतं काय तोंड पाडून बसलाय, "अरे उठ, बाहेर जा, वाटेल फ्रेश." आम्ही इतकं सांगतो ना, ऐकतच नाही. बाहेर जाण्याचा इतका कंटाळा करते, सारखा रडतो, नुसता झोपतो. इतकी बोरिंग आहे ना याची कंपनी, काही उत्साह नाही करण्याचा. सगळं छान सुरू आहे. कशाला दुःखात बसायचं? सुखट टोचतात, पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. हे असे संवाद जर तुम्ही सातत्याने कोणाला सांगत असाल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्या संबंधित व्यक्तीला मानसिक आरोग्य तज्ञाकडे घेऊन जा. जास्तीत जास्त काय होईल? डॉक्टर म्हणतील, "याला काही झालं नाही, साधा मूड चेंज आहे." बरंच आहे की. म्हणजे आपल्याला त्यांनी याला काही झालं नाही हेच सांगायला पाहिजे. पण म्हणून हातातून आपल्या काही निसटून जायला नको, उशीर होता कामा नये. ब्रेन केमिस्ट्री, अनुवंशिकता, काही आजार, व्यसनं, काही स्वभाव विशेष किंवा एखादी घटना जसं अचानक नोकरी जाणं किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू अनुभवणं किंवा डायव्होर्स होणं, अशा मोठ्या घटनांनीही डिप्रेशनची सुरुवात होऊ शकते. आणि कोणालाही डिप्रेशन होऊ शकतं. तरीही त्यातल्या त्यात ज्यांनी एखादं खूप मोठं नुकसान किंवा शोषण किंवा अन्याय सोसलेला आहे, अशा लोकांना किंवा अनपेक्षित तीव्र अनुभव आलेले, प्रचंड तणावाला सामोरे गेलेले लोक किंवा आयुष्याकडे नकारात्मकतेने पाहणारे लोक यांना डिप्रेशन होण्याची शक्यता अधिक असते. अर्थात डिप्रेशन हा काही हृदयविकारासारखा आजार नाही, की एकदा हृदयाला हानी पोहोचली म्हणजे ती कायमचंच डॅमेज झालं. डिप्रेशन आहे म्हणजे ती व्यक्ती काही कायमच डिप्रेशनमध्ये राहते असं नाही. तर या मानसिक विकाराचे काही पॅटर्न्स आहेत. पहिला यातला म्हणजे सिंगल एपिसोड डिप्रेशन डिसऑर्डर. म्हणजे एखाद्या व्यक्तीला डिप्रेशनचा तो जो काही आजार किंवा जो त्रास आहे, तो एकदाच होतो. रिकरंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर म्हणजे त्या व्यक्तीला किमान 2दा तरी निराशेने ग्रासलेलं असतं.
आणि तिसरा प्रकार एक म्हणजे त्याच्यामध्ये बायपोलर डिसऑर्डर. यामध्ये ती व्यक्ती कधी खूप अतिउत्साहात असते किंवा अति निराशेमध्ये अशा त्या चक्रामध्ये असते. आता दुःखी वाटणं आणि डिप्रेशन असणं याच्यात फरक आहे. म्हणजे सध्या काही करावसं वाटत नाहीये, मला इतकं निराश वाटतंय, म्हणजे लगेच डिप्रेशन झालं आहे असं पण नाही. कारण तसं निदान म्हणजे एखाद्याला डिप्रेशन झालं आहे, असं निदान करण्यासाठी DSM-5 मधल्या मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ घ्यावा लागतो. जर खूप एकटं वाटतंय, विनाकारण रडायला येतंय, खूप हेल्पलेस, होपलेस वाटतंय, प्रचंड चिड-चिड होतेय, खूप राग-राग होतोय, क्षुल्लक कारणांनी राग येतोय, कुटुंबासोबत, मित्रांसोबत वेळ घालवताना, छंद जोपासताना, काही खेळ खेळताना किंवा अगदी सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये देखील, की ज्या गोष्टी करताना एरवी आनंद वाटतो, त्याच्यातला आता रस सगळा गेलेला आहे. एकतर खूप झोपावसं वाटतं, बिछान्यातनं उठावसंच वाटत नाही किंवा झोपच उडते. शक्ती गेल्यासारखं वाटतं, गळून गेल्यासारखं वाटतं, अन्नावरची वासना जाते. खाणं कमी होऊन वजन खूप कमी होतं किंवा खूप खावंसं वाटतं. काही न करता नुसतंच खिडकीतून बाहेर किंवा छताकडे बघत बसावसं वाटतं. रेस्टलेसनेस वाढतो, अपराधी वाटत राहतं. हातून घडलेल्या चुकांबद्दल सारखं गिल्ट किंवा म्हणजे ती जी एक अपराधी भावना आहे ती इतकी जास्त तीव्र वाटत असते, की ज्यानी सेल्फ ब्लेम यामध्ये ती व्यक्ती अडकते. जेव्हा अशी लक्षणं असतात, तेव्हा ती क्लिनिकल डिप्रेशन असू शकतं. म्हणजे नुसतंच दुःखी वाटतंय असं नसतं. साहजिकच ह्या सगळ्याचा परिणाम निर्णय क्षमतेवर होतोच आणि मग अजून चुकीचे निर्णय घेतले जातात. कधी-कधी तर तीव्र भावनेच्या भरामध्ये म्हणजे अगदी टोकाला जाऊन आयुष्य संपवण्याचाही निर्णय दुर्दैवाने घेतला जातो. संशोधन असं सांगतं, की डिप्रेशन करणारे सगळेच आत्महत्या करत नाहीत. पण आत्महत्या करणाऱ्या बहुतेकांना डिप्रेशन असतं. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण डिप्रेशन किंवा चिंता या सगळ्यांवरती अतिशय चांगले उपचार आहेत आणि ह्यातनं खूप छान पद्धतीने बाहेर पडता येतं. लहान मुलांना देखील याचा त्रास होतो. म्हणजे हे फक्त काही मोठ्यांपुरतं नाहीये. अचानक दुःखी होणं, खूप रडणं, खूप चिंतित होणं, भीती वाटणं, शाळेत जायला नकार देणं, अभ्यासातली कामगिरी अचानक खालावणं, खूप हळवं होणं, त्यांच्या हाताशी असणाऱ्या वस्तू म्हणजे रेझर, कैची किंवा काही टोकदार वस्तूंनी सेल्फ हार्म करणं, लोकांना टाळणं, असे देखील वर्तन बदल मुलांमध्ये दिसतात. बरेचदा ना वयस्कांमधलं डिप्रेशन पण खूपच दुर्लक्षित केलं जातं. कारण तो त्या वयाचा नॉर्मल भाग आहे. म्हणजे त्यांना जे काही होत असतं, असा समज होतो. कारण डिप्रेशनमध्ये त्यांच्यामध्ये जे होणारे बदल आहेत, ते म्हणजे की लक्षात ठेवण्याच्या समस्या वाढतात. लक्षात ठेवणं कठीण व्हायला लागतं. शारीरिक वेदना वाढतात. काहीही न करता थकवा जाणवतो. भूक कमी होते. झोपेच्या समस्या वाढतात. समाजात बाहेर छान जाण्यापेक्षा, नवीन गोष्टी काही करण्यापेक्षा घरीच राहावसं वाटतं. आपण काही कामाचे नाही असं वाटून आत्महत्येचे विचार पण येतात. पण बरेचदा अशा लोकांशी बोलताना, की त्यांचं हे वागणं, असे विचार करणं कसं चुकीचं आहे आणि त्यांनीच कसं आता छान वागलं पाहिजे, असेच त्यांना सल्ले दिले जातात. पण जर त्यांच्या वागण्या, विचारात, बोलण्यात जर असे बदल जाणवत असतील, निराशा दाटून येत असेल, तर वेळीच पावलं उचलायला हवी. कारण नाहीतर लोकं त्यांच्या परीने काहीतरी उपाय करतात. म्हणजे बरेचदा मग मद्य सेवनासारखं पण त्याच्यावरती त्यांनी उपाय त्यांच्या परीने ते काढतात, जे चुकीचं आहे. त्याने डिप्रेशन अजून वाढतं. कारण बरेचदा लोकांना वाटतं म्हणजे जसं की दुःखी वाटतंय, तर अल्कोहलचा आधार चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. कारण सुरुवातीला आणि लहान डोसमध्ये उत्तेजक वाटणारं अल्कोहोल प्रत्यक्षामध्ये डिप्रेसंट आहे. या क्लिनिकल डिप्रेशन व्यतिरिक्त अजून काही जे प्रकार दिसून येतात ते म्हणजे गरोदरपणी येणारं नैराश्य किंवा बाळंतपणानंतर येणारं नैराश्य, विशिष्ट ऋतूमध्ये येणारं नैराश्य. तेव्हा अशा अनेक डिप्रेशनच्या प्रकारांमध्ये लोकं जेव्हा त्याच्यातून जात असतात, तेव्हा त्या त्रासातून जाणारे स्वतःहून मला डिप्रेशन वाटतंय, न्या बरं मला सायकियाट्रिस्टकडे, असं काही म्हणतीलच असं नाही ना. तेव्हा आपल्याला काही त्रास होतो आहे, त्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे हे त्या व्यक्तीला कळणार नाही. म्हणजे कळेलच असं नाही. तेव्हा त्यांच्या जवळच्यांना जर या व्यक्तीच्या वागण्यातला, विचारातला जर बदल जाणवत असेल, तर मदतीसाठी संकोच सोडून साथ देण्यासाठी पुढाकार घ्या. कारण जितक्या लवकर मदत मिळेल, तितक्या लवकर म्हणजे या आजाराची तीव्रता कमी असतानाच उपचार सुरू करता येतील आणि मग औषधांची तीव्रता पण कमी असेल. अर्थातच तुला मानसिक त्रास आहे, तू जा बरं सायकियाट्रिस्टकडे असं सांगितलेलं कुणालाही आवडत नाही. पण त्या व्यक्तीशी त्या व्यक्तीच्या जवळच्यांशी बोलून, त्या आजाराची माहिती देऊन, हे असे व्हिडिओज शेअर करून तुम्ही त्या व्यक्तीला मदत करायला पाहिजे. त्यांना हिणवत नसून आपण मदत करतो आहे, हा अप्रोच ठेवला पाहिजे.
आणि त्याच वेळी जर आपली जवळची हितचिंतक व्यक्ती तळमळीने सांगते आहे, तर ते पर्सनली न घेता, त्याचा राग न बाळगता, त्यांचं म्हणणं फेटाळून न लावता, त्याच्यावर विचार करून डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे. क्लिनिकल डिप्रेशनविषयी ही जी माहिती कळली ती ते खूप दिसणारे लक्षणं आहेत. पण सगळं छान दिसत असतानाही डिप्रेशन असू शकतं. त्यातून बाहेर कसं पडायचं आणि ते काय आहे? त्याच्यासाठी आणि एकूणच सकारात्मकतेसाठी काय करता येईल, हे पुढच्या भागात बघू. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.